नमस्कार. आपल्या आजूबाजूला जी झाडं वनस्पती आहेत त्यांच्यात अनेक औषधी रहस्य दडलेली आहेत नाही का? पण ही रहस्य उलगडणारं विज्ञान कोणतं? त्यालाच म्हणतात फायटोकेमिस्ट्री. वनस्पती म्हणजे केवळ शोभेच्या वस्तू नाहीत, तर त्या शक्तिशाली रसायनांचा एक मोठा खजिना आहेत. चला तर मग आज या आकर्षक विज्ञानाच्या दुनियेत एक फेरफटका मारूया. पण एक साधासा प्रश्न आहे. एक साधं फूल किंवा एखादं पान जीवनरक्षक औषध बनतं तरी कसं? या प्रवासामागचं विज्ञान काय आहे? चला, या विश्लेषणात आपण एका कच्च्या वनस्पतीपासून ते शुद्ध औषधी घटकापर्यंतचा संपूर्ण प्रवास एकत्र अनुभवूया. तर आपला पहिला टप्पा आहे द ग्रेट एस्केप. नाव ऐकूनच गंमत वाटतेय ना? नावाप्रमाणेच इथे आपलं ध्येय आहे वनस्पतींच्या पेशींमध्ये कैद असलेल्या त्या मौल्यवान रसायनांना बाहेर काढणं, त्यांची सुटका करणं. या प्रोसेसला म्हणतात एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर वनस्पतीमधून आपल्याला जे हवंय ना ते घटक बाहेर काढायचे. यासाठी एका खास लिक्विडचा म्हणजे द्रावकाचा वापर केला जातो, जो या घटकांना स्वतःमध्ये विरघळवून घेतो आणि मग जो वनस्पतीचा चोथा उरतो तो वेगळा केला जातो. हे अगदी आपल्या रोजच्या चहा किंवा कॉफी बनवण्यासारखंच आहे खरं तर. बघा, जसं गरम पाणी चहाच्या पानांमधून स्वाद आणि महत्त्वाचे घटक बाहेर खेचून काढतं, अगदी तसंच शास्त्रज्ञ एका विशिष्ट द्रवाचा वापर करून वनस्पतींमधून औषधी घटक बाहेर काढतात. सोपं आहे की नाही? आता हे करण्याची एकच पद्धत नाहीये, अनेक पद्धती आहेत. एक आहे मॅसिरेशन, म्हणजे अगदी हळूवारपणे भिजवणे. यात काय होतं की वनस्पतींची पावडर 3 दिवस तशीच एका द्रवामध्ये भिजवून ठेवली जाते. जे घटक उष्णतेने खराब होऊ शकतात त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम बेस्ट आहे. आणि याच्या अगदी उलट सॉक्सलेटसारख्या पद्धतीत गरम द्रवाचा वापर होतो. हा गरम द्रव सतत त्या वनस्पती पावडरवरून फिरवला जातो, ज्यामुळे महत्त्वाचे घटक खूप लवकर आणि पूर्णपणे बाहेर येतात. थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसची ही एक 5 पायऱ्यांची रेसिपीच आहे. पहिलं, वनस्पतीचे लहान लहान तुकडे करायचे, मग त्यांना त्या लिक्विडमध्ये विरघळवायचं. तिसरं, ते लिक्विड आणि चोथा वेगळा करायचा. चौथं, लिक्विडमधून पाणी काढून टाकून तो अर्क घट्ट करायचा. आणि शेवटी त्याला वाळवून आपलं फायनल प्रॉडक्ट तयार करायचं. चला, एस्केप तर यशस्वी झाला, पण आता आपल्याकडे एकाच भांड्यात वेगवेगळ्या रसायनांचं एक मिश्रण आहे आणि इथूनच सुरू होते आपली द ग्रेट रेस. हो, ही एक शर्यत आहे जिथे आपल्याला या गर्दीतून प्रत्येक मौल्यवान घटकाला वेगळं करायचंय. आता ही शर्यत जिंकण्यासाठी शास्त्रज्ञ क्रोमॅटोग्राफी नावाचे एक भारी तंत्र वापरतात. आणि एक गंमत सांगू, ह्या शब्दाचा ग्रीक भाषेत अर्थ होतो रंगांनी लिहिणे. नावाप्रमाणेच हे मिश्रणातील वेगवेगळे घटक जणू काही रंगांप्रमाणे वेगळे करण्याचे एक शक्तिशाली तंत्र आहे. याला एका मॅरेथॉनसारखा समजा. कल्पना करा की मिश्रणातील सगळे रेणू धावायला लागलेत, पण प्रत्येकाचा वेग वेगळा आहे. काही एकदम सुसाट पुढे निघून जातात, तर काही बिचारे मागे राहतात. आणि याच वेगाच्या फरकामुळे ते आपोआप एकमेकांपासून वेगळे होतात. इंटरेस्टिंग आहे ना? उदाहरणार्थ आपण पेपर क्रोमॅटोग्राफी बघूया. यात कागद म्हणजे आपला रेस ट्रॅक आणि त्यावर चढणारं लिक्विड म्हणजे तो प्रवाह जो रेणूंना पुढे ढकलतो. आता शर्यतीचा नियम अगदी सोपा आहे. जो रेणू प्रवाहात जास्त विरघळतो आणि रेस ट्रॅकला कमी चिकटतो तो एकदम वेगाने पुढे जातो. यामुळे काय होतं, प्रत्येक घटक आपल्या गुणधर्मानुसार वेगवेगळ्या अंतरावर जाऊन थांबतो आणि आपल्याला रंगांचे वेगवेगळे ठिपके दिसायला लागतात. तर शर्यत संपलेली आहे आणि आपल्या हातात एक विजेता रेणू आहे. पण हा आहे तरी कोण? याची ओळख काय? हेच शोधण्यासाठी आपण तिसऱ्या आणि अंतिम तपासणी टप्प्यात प्रवेश करतोय, द केमिकल फिंगरप्रिंट. बरं, ही ओळख पटवण्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपी नावाचं तंत्र वापरलं जातं. यात शास्त्रज्ञ काय करतात तर त्या रेणूवर प्रकाश टाकतात आणि बघतात की तो प्रकाशाला कसा प्रतिसाद देतो. जसं आपल्या प्रत्येकाच्या बोटांचे ठसे वेगळे असतात, तसाच प्रत्येक रेणू प्रकाशाला एका विशिष्ट पद्धतीनेच प्रतिसाद देतो. आणि हाच आहे त्याचा केमिकल फिंगरप्रिंट. जसं आपण या तक्त्यात बघू शकतो, शास्त्रज्ञ वेगवेगळ्या चाचण्या करून माहितीचे तुकडे गोळा करतात, अगदी डिटेक्टिव्हसारखं. एक चाचणी सांगते की त्या रेणूचे बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत, दुसरी त्याचं अगदी अचूक वजन सांगते, तर तिसरी त्यातील अणूंची रचना कशी आहे हे दाखवते.
या सगळ्या माहितीच्या तुकड्यांना एकत्र जोडलं की मग त्या रेणूचं संपूर्ण चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं. पण थांबा, प्रयोगशाळेतली ही सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? संबंध आहे, आणि तो खूप महत्वाचा आहे, कारण आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, फ्रॉम लॅब टू लाईफ. या विज्ञानाचं महत्त्व प्रचंड आहे. नवीन औषधांचा शोध घेण्यापासून ते गुन्हेगारांना पकडण्यासाठी होणाऱ्या फॉरेन्सिक तपासणीपर्यंत. एवढंच नाही, आपण ज्या लसी घेतो त्या किती शुद्ध आणि सुरक्षित आहेत हे तपासण्यापासून ते आपल्या शरीरातील विटॅमिन्सची पातळी मोजण्यापर्यंत, या सगळ्याच्या मागे हेच तंत्रज्ञान काम करतं. आपल्या पृथ्वीवर लाखो प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती आहेत. जरा विचार करा, अजून कितीतरी नवीन शोध, कितीतरी नवीन औषधं या वनस्पतींच्या पाना, फुलांमध्ये दडलेली असतील, जी फक्त उलगडण्याची वाट पाहत आहेत.